नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने निघालेली आहे. आता लोणंदवरून निघाली आणि आता ही मजल दरमजल करत फलटणपर्यंत पोहोचून पुढे मार्गक्रमण करणार आहे. आता आपण बडेखान तडवळे फलटण या ठिकाणी आलेले आहोत. रुपाली सत्यवान जाधव या माऊलीला भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला संवाद साधूया जाधव कुटुंबाबरोबर. चला. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान असे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ही ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील असून या ओवीद्वारे ज्ञानोबराय गुरुचं महत्त्व सांगतात. जीवन जगत असताना जीवनामध्ये कुठलंही कार्याचा प्रारंभ करण्यासाठी, कुठलीही कला शिकण्यासाठी अथवा जीवनात मुमुक्षुत्व प्राप्त करण्यासाठी गुरु हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याच्या जीवनामध्ये आपल्याला यश मिळतं असं सांगता येत नाही. म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरुशिवाय कुठल्या क्षेत्रातलं ज्ञान नाही. तुम्ही कुठलीही कला घ्या, कुठलं क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु आहे आणि गुरु हा अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरुमुळं ज्ञान होतं, ज्ञानातून आत्मदर्शन. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. नमस्कार. 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 या उखाणा. चांदीच्या ताटात सोन्याची सरी, सत्यवानरावांचं नाव घेते रामकृष्ण हरी. अरे वा, रामकृष्ण हरी. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर आहेत, हे सासूबाई, ही आई, हे वडील, नमस्कार. हे चुलत सासरे, त्या सासूबाई चुलत, हे ननंद नमस्कार. आणि पाठीमाग उभा राहील नमस्कार. ही माझी मुलगी, हे जावाई. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हे सुंदर वातावरण आहे ना माऊली? हो. कसं वाटतंय आज? छान वाटते. कुठलं बालपण? खंडच, खांडस. कुठे आलं ते? बारामती शेजारी. घरी कोण कोण होतं? वडील, भाऊ, आई, बहीण. काय करायचे आई बाबा? शेतीच करत होते. शेती. हा. नमस्कार. रामकृष्ण. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण नांदलमध्ये गेलं. नांदल म्हणजे कुठे आलं? इथून किती? 4 किलोमीटर वगैरे. घरी कोण कोण होतं? आई, वडील, आजोबा, आजी, आमच्या आत्या. काय करायचे आई बाबा? आमची आई बाबा टोपली वाळायची. तुमचे आई बाबा काय करायचे? शेती बी करायची, ते पण करायचे. ते पण करायचे. दोन्ही. वा वा, छान. आणि कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान गेलं. एकदम मजेत? हा, मजेत गेलं. तुमचं बालपण कसं गेलं? माझं जरा नाजूक परिस्थिती गेलं. कारण किती जण होता घरात? मी एकटाच होतो, हां. पण परिस्थिती हालाकीची होती. त्याच्यामुळे कष्टाच्या जेव्हा सर्व उभं राहिलं. कष्टातच सगळं. आई वडिलांनी खूप कष्ट खूप कष्ट केलं माझ्यासाठी. तुम्ही कल्पना करू शकणार एवढं कष्ट केलं. केले. म्हणजे कसं काय? म्हणजे आमचं बेराड असायचं, ते असं याच्यावर असायचं पारावर, आणि त्या पारावर राहून मी लाईटच्या खाली अभ्यास करून पास झालेला मुलगा आहे दिव्याखाली. अरे वा. कितवी पर्यंत? 10वी पर्यंत शिक्षण बिबीत झालं. हो ना. 11वी 12वी माझं फलटणला झालं. हां. आणि मी जिज्ञासू असल्यामुळे वाचनाचं मला वेळ होतं. त्यामध्ये बरेच लेखांचे धडे हे फर्ग्युसन कॉलेजला शिकलेले होते. माझी जिद्द होती की मी फर्ग्युसनला ॲडमिशन घेईल, आणि मग मी पुण्यामध्ये फर्ग्युसनला FYला ॲडमिशन घेतलं. आणि आमची परमार्थिक असल्यामुळं आळंदीमध्ये राहून मी फर्ग्युसनला SY पर्यंत क्लिअर केलं, आणि त्यानंतर मी इंडियन आर्मी जॉईन केलं. पण दरम्यान तुमची काही ओळख नसेल ना ते? नाही नाही. मला वाटलं आपलं वारी बिरीला आलं. नाही नाही नाही, तसं काही नाही. कशी काही ओळख? माझ्या चुलतीच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं दौंडमध्ये, आणि मी त्या लग्नाला गेली होती. तुम्ही गेला? हा. आणि मी लग्नाला गेल्यानंतर ह्यांचे मामा आले होते, मावस मामा आले होते. तर मी आपल्या फ्रँकली बोलायचा स्वभाव होता माझा, म्हणून मी आपली त्यांच्याशी बोलले. ते म्हटले तुझा स्वभाव खूप छान आहे. मी म्हटलं तुम्हाला आवडला का? म्हणले हो आवडला. म्हटले मी तुला आमच्या तिकडेच घेऊन जाणार. म्हटलं असं कसं तुम्ही मला घेऊन जाणार? म्हणजे काय? हा, बरोबर आहे. ते म्हणले बघ तुला घेऊन जातो का नाही. बरं म्हटलं बघू. ती काय टोपली आहे? घेऊन जाणार म्हणजे काय? असे म्हणले मला. म्हटलं ठीक आहे बघू. आणि नंतर ह्यांनी आमचं लग्न ठरवलं ना. हो का? मग ते कॅसेटमध्ये बघितलं ह्यांनी मला सासवडमध्ये. तुम्ही कॅसेटमध्ये कसे बघायचे? मी इंडियन आर्मीमध्ये होतो. बरोबर. मग मी सुट्टीला आलो,
मी वडिलाला सांगितलं माझं लग्न करायचंय म्हणून. असं हो सांगितलं सांगितलं होतं तोंडाने मी. बरोबर खरं बोलावं खोटं का बोलावं नाही बरोबर आहे हो ना म्हणजे मी पुण्यामध्ये उतरलो आणि माझे मामा सासवडमध्ये होते. मी त्यांना आधीच फोन केला होता. त्यावेळी मोबाईल नव्हता, फोन होता 99. मग म्हणलं मी येतोय. म्हणले ये मी तुझी वाट बघ. म्हणलं आपल्याला मामा पोरगी चांगली पाहिजे. म्हणले ठीक आहे नक्की. मग गेलो. मग आमची पद्धत वेगळी पोरगी बनायची माझी फार. मी नुसतं आपलं पण मी असा नव्हतो नाही तर तुम्हाला अशात अशी नाही मिळणार म्हणजे इनमध्ये होतो त्यावेळी मी आणि मग मी गेलो. मग नुसतं मामाबर चहा प्यायला जायचं बस. मग कुठल्या घरात गेलं की तरुण मुलगी पुढं आल्याशिवाय राहत नाही मला माहित होतं. हा मग तिला मी चहा देतानाच बघायचो मामा माझ्याकडे असा बघायचं. मी असे किती चहा प्याले तुम्ही? मी 40 चहा प्यालो. 40? हा बिन नारळाचे. बिन नारळ बी घातला नाही मी कोणाला म्हणजे यांना बी नाही मी नारळ घातला. बरोबर हा म्हणजे यांना सुद्धा त्या पद्धतीनं पाहिलं आपण. आणि मग बघितलं मी नुसतं मामा असे बघायचं तुमची बघत मी म्हणायचो ते समजून जायचे कसं चांगला मग चहा चांगला. आम्ही दोघं घरी गेलो. म्हणले सतीश तुला एकच पसंत पडेल. म्हणलं कुठं? मग ह्यांना त्यांनी पाहिलं होतं. बर मग मी गेलो व्हिडिओ शूटिंग वाल्याकडं. त्याला म्हणलं कॅसेट काढ. त्यानं कॅसेट चालू दाखवली. मग कॅसेटमध्ये मी ह्यांना पाहिलं जरा मला चांगल्यापैकी वाटल्या. मग असं एवढं झालं मी पंढरपूरला गेलो आणि येत असताना यांच्या भावाची माझी एकदा आमच्या पाहुण्याच्या लग्नात गाठ पडली. ते शिक्षक होते. बरं हे सगळं ह्यांचा हा प्रवास चालू आहे कॅसेटमध्ये बघणं तुम्हाला माहिती होतं? नव्हतं. यांनी लग्न झाल्यानंतर मला सांगितलं नाही. हा. की लग्न झाल्यानंतर मी म्हटलं तुम्ही कसं काय मला पसंत केलं ना. नाही पण तुम्ही कसं पसंत केलं ते सांगा. ते घरी आले ना. हा ते पंढरपूरला गेले मग तिथून घरी आले आणि आमच्या भावाला भाऊ म्हणला मित्र आलाय. मग आता मित्र आलाय म्हणल्यावर फ्रँकली पाहुणे आले म्हणल्यावर जरा कसं असतं पाहुणे बघा येण्यात म्हणल्या मुलीला हळूहळू हे घरात शिरले होते माहित नसताना माहित नसताना. आणि माझा एक छोटा भाऊ होता चुलत भाऊ. त्याला त्यांनी प्रश्न विचारले ही मुलगी कशी आहे काय आहे. त्याला विचारलं शाळेत कुठे आहे काय सर. त्यांनी सांगितलं. मग त्यांनी येऊन मला सांगितलं ना की म्हणला तो मुलगा तुला पाहायला आलाय म्हणला तो मला तुझ्याविषयी सारखं विचारतोय. तर मी म्हणलं विचारू दे. मग म्हटलं बघू आलाय पाहायला तर बघेल म्हणलं. पण ह्यांनी काय आणलंच नव्हतं त्यामुळे ह्यांनी काय मला पाठावरच बसून दिलं नाही ना. बरोबर. मग मी ज्यावेळी निघालो त्यावेळी मी माझी नजर होती की आता नेमकं आपलं काय म्हणजे आपलं मॉडेल पसंत आहे का वळखायची काही फोन नसते ना. त्यावेळी मग यांनी एकदम स्वीट स्माइल एक दिलं. म्हणलं जमलं गाडी आता म्हटलं. पण मी ह्यांच्याकडे बघून हसलीच नाही. मी माझ्या भावाकडे बघून हसत होते. ते मला खूण होत होता म्हणून मी हसले. ह्यांना वाटलं माझ्याकडेच बघितलं असं झालं. नेम चुकला नेम चुकला पण बरोबर लागला. चुकलेला नेम बरोबर लागला हो की नाही? पण माऊली मला तुम्हाला विचारायचं आहे किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 21 वर्ष झाली. 21 वर्षात कशी साथ दिली या माऊली? एक नंबर चालली प्रश्नच नाही. म्हणजे काही काळ ज्याला बॅड पॅच म्हणतात माझ्या जीवनातला. माझी आर्मी सुटली आणि सुटल्यानंतर मी लगेच माझ्या यात्रामध्ये बिझनेसला सेट नाही झालो. त्यावेळी फार खडतर दिवसात त्यांनी आपल्याला साथ दिली. म्हणजे म्हणालाच. आणि विशेष एक त्यांना मी सांगितलं होतं की मी नोकरी सोडणार आहे असं नाही. पण त्यांचं विशेष त्यांनी आईबापाला सांगितलं नाही की पोरगं नोकरी सोडणार आहे कारण लग्न मोडतील. लय मोठा किस्सा काय ऐकण्यासारखा आहे तो. नाही पण खूप चांगली साथ दिली. खूप प्रश्नच नाही. म्हणजे ज्याला भावबळ म्हणतो ना त्यांना कुठल्या क्षेत्रात टाका त्यांना म्हणजे आपलं असं करायचंय त्यांची कधीच माघार नसते. मग कीर्तनाकडे कधी वळला? आमचा पिढीचा विषय असा आहे की आमची परंपरा कीर्तनकारांची. आमचे आजोबा कीर्तनकार, वडील कीर्तनकार, मी कीर्तनकार. आमचा मुलगाही भविष्यातला एक दिग्गज कीर्तनकार होईल. ते बाळकडून मला मिळालं होतं आणि मिळाल्यामुळं माझी इच्छा होती की आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थ काढला पाहिजे. आणि याचा एक महत्त्वाचा विषय असा होता की आमच्या घराण्याची गेली 47 वर्ष आमच्या घरून आमचा सोहळा आहे तिथं शेजारी सागवानी रथ आहे आमचा तो रथ घातला. हा मग तो सोहळ्यावर माझ्या 450 वारकरी घेऊन आम्ही आत्ता 450 झाली. मग ही वारी चालली पाहिजे ही माझी आत्ता करत तळमळ होती. आणि विशेष 2 गोष्टी सांगेल की मी ज्ञानोबरायांच्या समाधीवरच मस्तक ठेवून म्हणलो होतो नोकरी लागावी आणि मला नोकरी 8 दिवसात लागली. आणि ज्ञानोबरायाला स्मरूनच मी नोकरी सोडली. तर ज्ञानोबरायानं मला खूप खूप अगदी फुलासारखं अगदी साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर 5 बोटं ज्याला तुपात म्हणतो या पद्धतीने ज्ञानोबरायानं मला सांभाळण्यात एवढी माझी माऊलीची कृपा आहे म्हणून मी माऊलीची सेवा करतो. तुमचं वारीला स्वतः जाणं असतं माऊली? हो स्वतः जाता? महिन्याची वारी करतो दोघं पण. दोघंही करतो. हो. किती छान. अशा या उत्तम आध्यात्मिक कुटुंबामध्ये आज हा खेळ रंगतो आहे. आणि अशा वेळेला एक तुमच्यासाठी आव्हान आहे. घरात आम्ही काही चिठ्ठ्या लपवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत माऊली तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा ठेवली आहे ती घेऊन यायची आहे. त्यासाठी हे पहिलं वाक्य आणि 1 मिनिटात हा खेळ पूर्ण करायचा आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. वेळ सुरू झाली. कोणी द्यायचं नाही. रस्ता करून द्या त्यांना. पटकन 1 मिनिटात जायचंय त्यांना. चिठ्ठी वाचा मोठ्याने. शिलाई मिशन. शिलाई मिशन.
मला नाही माहिती, आम्हाला काय विचारताय? 30 सेकंद श्री झाली. अन्नपूर्णा. 40 सेकंद झाली, फक्त 20 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, 8, योगी 28 विटीवरी उभा. 7, 6, 5, 4, 3, 2. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं माऊली, अभिनंदन. हा चांदीचा कुंपाचा करंडाही तुमच्या घरात आला, अभिनंदन. चांदीची तुळस ही सुद्धा तुम्हाला मिळाली या आषाढीच्या वारीमध्ये, अभिनंदन. आणि माऊली, ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला बक्षीस म्हणून मिळाली, अभिनंदन. कसं वाटतं इथून जेव्हा माऊलींची पालखी जाते, घरावरून माऊलींची पालखी जाते, यापेक्षा मोठा आशीर्वाद तो कुठला? कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटते. माझं माहेर तिकडचं असल्यामुळे माझ्या मनात एक इच्छा असायची की वारी करायची. पण भाऊ म्हणायचा वारी करायला तर तुला कसं पाठवतील ना, मुलांचं वेगळं, तर मुलींना पाठवायला त्यावेळेस लोक पाठवत नव्हते. तर मी माऊलीला एक दिवस विनंती केली की मला अशी जागा द्या की तुम्ही त्या रस्त्यावरून गेला पाहिजे. असं आणि म्हटलं होतं तुम्ही? हो, तशी म्हणली होती मी. ते माऊलीने मला तशीच जागा दिली की मी माझ्या दारातून माऊली जाते, त्यामुळे मला खूप आनंद वाटतो. तथास्तूच म्हटलं माऊलींनी, हो की नाही? यांच्याबद्दल तुम्हाला काही जर बोलायचं असेल तर आज बोलायचं तुमच्यापासून. मी मुलगी आहे त्यांची. माझं नाव ज्ञानेश्वरी आहे. अरे वा. आणि माझं म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोण असेल तर माझ्या आई बाबा. हो. मी यांची बहीण आहे. ह्यांनी मला खूप सांभाळून घेतलेलं आहे. हे मला खूप जीव लावतात. मी त्यांची भाऊजे आहे. सर्वात माझी आवडती नंदी आहेत. सर्वांना सपोर्ट करतात आणि स्वभाव खूप छान आहे. द्या. आमची सून खूप चांगले आहे. हा. आम्हाला चांगलं सांभाळतात. हा. जावाय खूप चांगले आहे ते. आणि तुझं माझं नाही, काय नाही त्यांचे. बरं. अजून कोण बोलणार असेल तर? हे आमच्या वहिनी आहेत आणि काही महत्त्वाचं काम असेल किंवा सिक्रेट काम असेल तर वहिनीनं सांगायचं. आणि खरेदी काय वहिनीशिवाय होत नाही. जिथं पाहिजे तर तुम्हीच पाहिजे, तुम्ही असाल तरच आम्ही येईल, नाही तर नाही येणार. तुमचं बरंच सिक्रेट सांगितलं. त्या खूप चांगल्या आहेत. आम्हाला सगळ्यांना, शेजाऱ्यांना त्या समजावून सांगतात, खूप सपोर्ट देतात. बरं, आता मला तुम्हाला सांगायचं आहे, एक छोटासा खेळ आहे. अभंग सुरू होईल, तो अभंग सुरू झाल्यानंतर घंटी वाजवायची आणि पुढे द्यायची. असं करत ती घंटी सगळीकडे जाणार. अभंग जेव्हा थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे घंटी असेल तेव्हा त्यांना एक शिक्षा मिळेल. ती शिक्षा किंवा ते आव्हान जर पूर्ण केलं तर या माऊलीला बक्षीस मिळेल. आता किती जणी राग काढतायत ते आता कळेल आपल्याला. बघूया. अभंग. विठू माऊली तू माऊली जगाची. ही शिक्षा तुमच्यासाठी आहे. लाकडी ठोकळ्यांचा 5 थरांचा मनोरा रचायचा आहे. 5. तुमची वेळ सुरू होते आता. 2, 4, 5. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभंग. सासूबाईंकडेच थांबलंय. कुठलाही एक अभंग म्हणा किंवा ओवी म्हणा एखादी. पहिली माझी ववी पहिला माझा नेम तुळशी काले राम पुतिवाची. पहिली माझी ववी पहिला माझा नेम तुळशी काले राम पुतिवाची. वा वा वा, अभिनंदन. चला हे बघतो. अभंग. विठू माऊली तू मराठी गाण्यावर नाच करायचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. बरं, हे सगळे चांगले आहेत का हो? सगळे ही मंडळी सगळे चांगले तुमच्या मागून काय बोलतात तुमच्याबद्दल? नाही दिले हा, खूप साथ देतात मला प्रत्येक कार्यक्रमात. काय कारण गावामध्ये सप्ताह असला काही कार्यक्रम असला तर मी पुढे असते सगळ्यांच्या. हे सगळे मला साथ करतात. खूप आणि ह्यांच्यामुळे मी आज गावामध्ये कुठला जरी कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर ह्या महिला मला लगेच हो म्हणतात, कधीच नाही म्हणत म्हणजे नाही. कुटुंबच आहे हे हा सगळं. कुटुंब हो की नाही? त्यांना मी फक्त एक फोन केला होता. त्या गावातून इथून 3 किलोमीटर गाव लांब आहे ना. लगेच आले. ते म्हणले आम्ही येणार उद्या सकाळ, काळजी करू नकोस. ते माझ्यासाठी नाही आले. ते तुम्हाला पण पाहायला आले ना. नाही, कार्यक्रमासाठी नाही आले ते. आज त्यांना ह्याच्यात आरोप लिहून टाकायचे होते ना, म्हणून आले. बघा केवढे आरोप लिहिले त्यांनी. बरं बघू त्याला आरोप तरी काय झाले ते तरी मला कळतील ना. कळतील ना. कोणी केलेत ते नाही सांगणार मी. चला बघूया पहिला आरोप कुठला आहे. या कुटुंबाने तुमच्याबद्दल असं लिहिलंय की तुम्ही या घरात आलात, लक्ष्मीच्या पावलानं आलात आणि या घरात उजळून टाकलं, प्रगती झाली, असं कोणीतरी तुम्हाला अत्यंत मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खरेदी करता, खरंय. हा स्वभाव कडक आहे. बरोबर. हो, खूप कडक आहे. खूप नाही आहे थोडासा, पण त्यांना वाटणार ना जरा मी बोलते ना, जरा चिडल्यावर बोलते, जरा कुठं चुकलं महिलांचं की जरा बोलते मी स्पष्ट महिलांना, त्याच्यामुळे कडक वाटलं. कडक वाटतं त्यांना. सगळे हळू बोलले तरी तुमचा आवाज कायम मोठा असतो. बरोबर आहे. तुमचं एखादं वाक्य असं असतं की त्याच्यामुळे कधी कधी समोरच्याच्या मनाला यातना होतात. कामात खूप घाई करता तुम्ही, स्वतःची काळजी करत नाही. बरोबर आहे. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांवर? नाही दुखवतात. नंतर मला पण त्रास होतो त्या गोष्टीचा की आपण त्या माणसाला उगाच बोललो ना. हे कसं गडबडीमध्ये होतं, कारण बऱ्याचशा लोकांना शक्यतो आम्ही स्वयंपाकघरामध्येच असतो ना महिला सगळ्या. कधीतरी मला माझ्या तोंडून गेल्यानंतर मला पश्चाताप होतो की आपण असं बोलायला नव्हतं पाहिजे, पण आपल्या तोंडातून गेलं. पण नंतर मला सॉरी पण त्याला म्हणता येत नाही ना, कारण सगळ्या गेलेल्या असतात निघून. काळजी करू नका, आज संधी मिळणार आहे. मला तुम्ही सांगा, वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला तर तुम्हाला जास्त आवडेल? त्यात सर्व गुण संपन्न आहेतच, तरी सुद्धा त्यांनी जर थोडी आणखी मौन पकडलं तर ते खूप चांगलं होईल. त्यांनी तर माझं बोलणंच बंद केलं. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? बायकांना वाटतं मी कडक बोलते, पण कसं आहे आता ट्रिपचा बिझनेस असल्यामुळे मला लोकांना मोठ्यानेच बोलायला लागतं, त्यामुळे ती सवय लागली, पण ती मी कमी करणार आता. नक्की. हा ते कमी 4 धाम यात्रा ऑर्गनाईज करतो ना आम्ही, त्यामुळे आम्हाला थोडंसं 50 लोकांना आवाज जाईल अशा पद्धतीने बोलण्याची भूमिका ठेवावीच लागते. पण माऊली, आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल? मुलांचीच मागायला, कारण मी त्यांच्याशी खूप कडक वागते. ते मुलं मला भेटत काही गोष्टी मला सांगत नाही, त्यामुळं मुलांनाच मला सॉरी म्हणावं लागणार आहे. तुम्ही आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? ज्याची मन माझ्याकडून दुखली असतील त्यांची. बरोबर. आता आज जसे हसत आहात तसेच हसत राहा, आनंदात राहा. तुम्ही सुद्धा सगळे इथे आलात, खूप छान वाटलं. कायम हसत राहा, आनंदात राहा आणि या सगळ्यांच्या घरामध्ये कायम सुखाची वाढ होऊ द्या, आनंदाची वाढ होऊ द्या आणि प्रत्येकाच्या मनातल्या चांगल्या गोष्टी पूर्ण होऊ द्या, हेच पांडुरंगाच्या चरणी मागणं करतो. आणि आता हा क्षण आलेला आहे या माऊलीच्या सन्मानाचा. पांडुरंग तुमच्या घरात आलेले आहेत. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि माऊलींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. घराघरातल्या माऊलींचा सन्मान करत गेली 15 वर्ष ही आनंदाची वारी, आनंदाची दिंडी पुढे निघालेली आहे. हसत राहा, आनंदात राहा, सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आनंद नांदू द्या असं मागणं करूया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.